काळ्या पैशासंदर्भात अजून एक बातमी समोर येते, ते म्हणजे रेल्वे कर्मचारी देखील काळाचं पांढरं करत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। मध्य रेल्वेच्या विजिलन्स डिपार्टमेंटचं पत्र एबीपी माझाच्या हाती लागलेलं आहे। आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्याला अधिक माहिती देतील। अक्षय, नेमकं काय आहे या पत्रात? हे जे पत्र आहे ते जीएम ऑफिस, जे महाप्रबंधक यांचं ऑफिस, त्यांच्या विजिलन्स डिपार्टमेंट कडून सगळे जे मध्य रेल्वेचे जितके डीआरएम आहेत, वेगवेगळे जे ब्रांचेस आहेत, त्या सगळ्या डीआरएम ना गेलेला आहे। त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की विजिलन्स डिपार्टमेंटकडे असे काही रिपोर्ट आले ज्याच्यामध्ये पीएनआर असतील किंवा बुकिंग ऑफिसर्स असतील, कॅश ऑफिसर असतील, पार्सल ऑफिसर असतील, हे सगळेजण काही वेगळ्या प्रकारच्या ट्रान्झॅक्शन करून काही काळे पैसे, म्हणजे जे काही 500 आणि 1000च्या जुन्या नोटा होत्या त्या बदली करून त्याच्या जागी नवीन पैसे आणणं किंवा 100-100च्या नोटा देणं, अशा प्रकारचे जे धंदे आहेत ते या ठिकाणी सुरू असल्याचं काही विजिलन्स ऑफिसर्सना लक्षात आलं होतं। आणि त्याच्यामुळे आता अशा या हालचालींवर किंवा अशा या ज्या काही देवाणघेवाण होते त्याच्यावर लक्ष ठेवून आता रेल्वेचे कर्मचारी आहेत, विजिलन्स डिपार्टमेंट वाले आहेत, आणि ते काही जे इन्सिडेंट समोर आलेले आहेत त्यांच्यावर कारवाई देखील होणार आहे असं देखील सांगण्यात आले। त्याच्यामुळे रेल्वेचे जे अधिकारी आहेत ते देखील आता अशा काळे पैसे जे आहेत लोकांचे त्यांच्यामध्ये काहीतरी कमिशन घेऊन त्यांना पांढरे पैसे करण्यामध्ये लागलेत की काय, अशा संशय आता व्यक्त होतोय। निश्चित अक्षय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।